वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी. आज आहे 25 डिसेंबर 2023. आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन असणार आहेत ते आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच प्रकारचे रोजचे रोज करंट अफेअरचे सेशन आपण घेऊन येत असतो. चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, भारतीय रेल्वेकडून किती रेल्वे स्टेशनांवर पैनिक स्विच लावणे जाणार आहेत? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी 117. 117 रेल्वे स्थानकांवर भारतीय रेल्वेकडून हे पॅनिक स्विच लावले जाणार आहेत. तर पॅनिक स्विच हे काय आहे? पॅनिक स्विच हे जे आहे रेल्वे सुरक्षा बळ कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेबाबत सतर्क करणार आहे. कोणत्याही आपत्तीजनक परिस्थितीमध्ये प्रवासी RPFची मदत मागण्यासाठी या पॅनिक स्विचला दाबून मदत प्राप्त करू शकतात. या स्विच यंत्रणेसाठी भारतीय रेल्वेने रेलटेल कंपनीसोबत करार हा केलेला आहे आणि 117 रेल्वे स्थानकांवर हे पॅनिक स्विच लावणार असल्याची माहिती रेल्वेचे जे महाप्रबंधक आहेत रामकरण यादव यांनी दिलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. यावर्षीचा CMD ऑफ द इयर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी प्रदीप कुमार दास. प्रदीप कुमार दास यांना यावर्षीचा CMD ऑफ द इयर पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास एजन्सी लिमिटेडचे हे अध्यक्ष आणि प्रबंध निदेशक आहेत प्रदीप कुमार दास, आणि यांना हा 13वा PSC उत्कृष्टता पुरस्कारामध्ये मिनिरत्न श्रेणीमध्ये जो आहे CMD ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. नवी दिल्ली येथे इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सने या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन हे केलं होतं आणि सलग दुसऱ्यांदा श्री प्रदीप कुमार दास यांना हा सन्मान दिला गेलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकतेच कोणत्या ठिकाणी आदी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी नवी दिल्ली. नवी दिल्ली या ठिकाणी आदी व्याख्यानाचे आयोजन हे करण्यात आलं होतं. तर आदी व्याख्यान काय आहे? तर आदिवासींचे महत्त्व आणि योगदानाला अधोरेखित करण्यासाठी आदी व्याख्यानाचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आलेलं आहे. या आदी महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय जनजातीय कार्य आणि कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी केलेलं आहे. हे आदी व्याख्यान राष्ट्रीय जनजाती अनुसंधान संस्थेद्वारे आयोजित केलं गेलं आहे. कुठे? तर नवी दिल्लीमध्ये. पुढचा प्रश्न पाहूया. भारतामध्ये कोळशावर आधारित वीज उत्पादनात किती वाढ झाली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 8.38% इतकी वाढ झालेली आहे. कोळशावर आधारित वीज उत्पादनामध्ये भारतामध्ये 8.38% मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये वाढ ही झालेली आहे. एप्रिल ते नोव्हेंबर 2023 कालावधीमध्ये देशात जे कोळसा आधारित वीज उत्पादन आहे यामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 8.38% वाढ नोंदवली गेली आहे. कोळसा उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. चीन, भारत, इंडोनेशिया, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया हे प्रमुख कोळसा उत्पादक देश आहेत. देशातील गोंडवाना कोळसा क्षेत्रामध्ये एकूण उत्पादनाच्या 99% उत्पादन हे कोळशाचं होत असतं. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच राष्ट्रीय ग्राहक दिवस केव्हा साजरा करण्यात आला? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए 24 डिसेंबर. 24 डिसेंबर हा दिवस दरवर्षी देशामध्ये राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो. देशात 24 डिसेंबर 1986 रोजी ग्राहक संरक्षण आणि हक्क कायदा देशामध्ये लागू करण्यात आला होता आणि यासाठीच हा 24 डिसेंबर दिवस दरवर्षी राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. ग्राहकांना त्यांच्या हक्काबद्दल जागरूक करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. 2023 राष्ट्रीय ग्राहक दिवसाची जी थीम आहे ती आहे स्वच्छ ऊर्जा संक्रमणाद्वारे ग्राहकांना सशक्त बनवणे, ही यावर्षीची थीम आहे. तसेच जागतिक ग्राहक दिवस हा 15 मार्च रोजी साजरा केला जातो. लक्षात ठेवायचे आहे 24 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस आहे आणि 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिवस आहे. पुढचा प्रश्न पाहूया. संघ फोरमचे उद्घाटन केलं आहे. तर हे उद्घाटन केलं आहे ऑप्शन क्रमांक बी बोधगया या ठिकाणी. बोधगया या ठिकाणी हे उद्घाटन केलेलं आहे. बौद्ध धर्मगुरू आहेत दलाई लामा आणि यांनी या आंतरराष्ट्रीय संघ फोरमचे उद्घाटन नुकताच बोधगया येथे केलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच कोणत्या संस्थेमार्फत पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे? तर हे आयोजन करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक डी राष्ट्रीय पुस्तक न्यासकडून. हे जे पुस्तक महोत्सव आहे पुणे पुस्तक महोत्सव याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. तर हे आयोजन करण्यात आलेलं आहे पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमध्ये. या महोत्सवाचं उद्दिष्ट आहे वाचन संस्कृती वृद्धिंगत करणे. राष्ट्रीय पुस्तक न्यासची स्थापना जी आहे 1957मध्ये झालेली आहे. ही एक भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या आधिपत्याखाली काम करत असलेली संस्था आहे राष्ट्रीय पुस्तक न्यास, आणि यांनी या राष्ट्रीय पुस्तक न्यासने पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन फर्ग्युसन कॉलेजमध्ये केलेलं होतं. पुढचा प्रश्न पाहूया. नुकतेच 1971च्या भारत-पाक युद्धकाळातील लष्करी शौर्यासाठी कोणाला वीरचक्र प्रदान करण्यात आलं आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी व्हाईस ॲडमिरल बेनॉय चौधरी यांना 1971च्या भारत-पाक युद्धकाळातील लष्करी शौर्यासाठी मरणोत्तर वीरचक्र प्रदान करण्यात आलेलं आहे. दिवंगत व्हाईस ॲडमिरल आहेत 1971च्या भारत-पाक युद्धाचे नायक होते. या युद्धामध्ये बेनॉय INS विक्रांतवर अभियंता म्हणून तैनात होते.
वीरचक्र हा युद्धकाळातील लष्करी शौर्यासाठी प्रदान करण्यात येणारा पुरस्कार आहे. 1971च्या भारत-पाक युद्धादरम्यान INS विक्रांतचे बॉयलर व्यवस्थित काम करत नव्हते आणि त्यावेळेस बेनरायन यांनी आपले कौशल्य दाखवून ही कमतरता दूर केलेली होती. या कामाचं त्यांना त्यावेळेचे ते तत्कालीन नौदल प्रमुख ॲडमिरल MS नंदा होते यांनी इंजिनियर फॉर एक्सलन्स ही पदवी देऊन देखील गौरवलेलं होतं आणि आता यांना हा नुकताच वीरचक्र देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. इंटरपोलने नुकतेच मानवी तस्करीविरुद्ध कोणती मोहीम सुरू केलेली आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक C ऑपरेशन स्टॉर्म मेकर्स 2. हे मानवी तस्करीविरुद्धची मोहीम सुरू केलेली आहे इंटरपोलने. तर ऑपरेशन स्टॉर्म मेकर्स 2 या मोहिमेचं नाव आहे. भारतीय अंमलबजावणी एजन्सीचा समावेश असलेल्या या ऑपरेशनमध्ये मानवी तस्करी, पासपोर्ट बनावट पासपोर्ट, भ्रष्टाचार, दूरसंचार फसवणूक आणि लैंगिक शोषण यासारख्या आरोपावरून विविध देशातील 281 व्यक्तींना या मोहिमेच्या अंतर्गत अटक ही करण्यात आलेली आहे. तर इंटरपोलची स्थापना झालेली आहे 7 सप्टेंबर 1923. मुख्यालय आहे लॉयन फ्रान्समध्ये आणि अध्यक्ष आहेत अहमद नासेर अल रईसी. पुढचा प्रश्न पाहूया. उत्तर प्रदेशमधील पहिले प्रगत बालरोग केंद्र कुठे स्थापन केले जाणार आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक B लखनौ. उत्तर प्रदेशमधील लखनौ या ठिकाणी हे उत्तर प्रदेशमधील पहिले प्रगत बालरोग केंद्र स्थापन केले जाणार आहे. उत्तर प्रदेश राज्य मंत्रिमंडळाने राज्याचे प्रगत बालरोग केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मान्यताही दिलेली आहे. हे केंद्र संजय गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस SGPGI लखनौ येथे स्थापन करण्यात येणार आहे आणि उत्तर प्रदेशमधील हे पहिलंच बालरोग केंद्र असणार आहे. यासाठी अंदाजे 200 कोटी रुपये इतका खर्च हा येणार आहे आणि या बालरोग केंद्रामध्ये 20पेक्षा जास्त विभाग, 6 युनिट्स असतील आणि एकूण 575 खाटांची क्षमता या बालरोग केंद्रामध्ये असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 8वा ब्रह्मपुत्रा व्हॅली फिल्म फेस्टिवल नुकताच कोठे पार पडला? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक B गुवाहाटी या ठिकाणी हा 8वा ब्रह्मपुत्रा व्हॅली फिल्म फेस्टिवल नुकताच पार पडलेला आहे आणि या फिल्म फेस्टिवलमध्ये 25 चित्रपटांचे प्रीमियर हे प्रदर्शित करण्यात आले होते आणि गुवाहाटीमध्ये हा कार्यक्रम पार पडलेला आहे ब्रह्मपुत्रा व्हॅली फिल्म फेस्टिवल. तर पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील किती वारसा स्थळांना युनेस्कोकडून आशिया पॅसिफिक पुरस्कार 2023 मिळाला आहे? योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक D 6. भारतातील 6 वारसा स्थळांना युनेस्कोकडून हा आशिया पॅसिफिक पुरस्कार 2023 प्राप्त झालेला आहे. सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी युनेस्कोने आशिया पॅसिफिक पुरस्कार 2023 जाहीर केलेले आहेत. यामध्ये भारतातील 6 वारसा स्थळांचा समावेश आहे. उत्कृष्टतेचा पुरस्कार दिला गेला आहे अमृतसरमधील रामबाग गेट. विशेष पुरस्कार मिळालेला आहे केरळमधील कुनमंगलम भगवती मंदिरातील कर्णिकारी मंडपम. तसेच गुणवत्तेचा पुरस्कार यामध्ये हरियाणामधील गुरुग्राम येथील चर्च ऑफ एपिफनी, मुंबईमधील ससून लायब्ररी आणि वाचन कक्ष, तसेच नवी दिल्लीतील बिकानेर हाऊस, पंजाबमधील पीपल हवेली आणि काठमांडूमधील सिकामी चेन यांना शाश्वत विकासासाठी विशेष मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.